प्रश्न आहे, खालील संख्या संख्या रेषेवर दाखवा. शो द नंबर्स ऑन नंबर लाईन. आता या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. 7/5 -2/5 -4/5 3/5 म्हणजे 7/5 -2/5 -4/5 आणि 3/5. सर्वात प्रथम हे जे अंश आहेत, इथं अंश 7 आहे, -2 आहे, -4 आहे, 3 आहे. याच्यात सर्वात मोठा अंश आहे 7. म्हणजे 7 पर्यंत या शून्यापासून 7 पर्यंत अंक आपण लिहून घ्यायचे. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 7 पर्यंत अंक लिहून घेतले. आता काय करायचं, हे झाले उजवीकडे, डावीकडे पण लिहून घ्या असेच. -1 -2 -3 -4 -5 -6 -7. आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी बघा छेदात 5 5 5 5 सगळ्याच ठिकाणी 5 आहे. म्हणजे एक एकक पासून शून्यापासून एक एकक अंतरापर्यंत त्यांनी 5 भाग पाडलेले आहेत. म्हणून आपण काय करायचं, प्रत्येक अंकाच्या छेदात 5 लिहायचं. इथे आपण 5 लिहूया. 1/5 2/5 3/5 4/5 5/5 6/5 आणि 7/5. इकडे पण तर लिहून घेऊया आपण. -1/5 -2/5 -3/5 -4/5 -5/5 -6/5 -7/5. या ठिकाणी आता काय करायचं, शून्यापासून इकडे बघा 1/5 2/5 3/5 4/5 इथे 5/5 आहे. म्हणजे आपण 5 ने 5 ला भाग लावायचा. 5 1 5 5 1 5 म्हणजे या ठिकाणी येतो 1. या ठिकाणी बघा इथे +1 येतो. तर इकडे याच ठिकाणी -5/5 च्या ठिकाणी 5 1 5 5 1 5 इथं येतो -1. म्हणजे आता जो आपल्याला या संख्या दाखवायच्या आहेत त्या ठिकाणी बिंदूची नावं किंवा पॉईंटची नावं लिहायची. म्हणजे बघा 7/5 शोधायचं. तर 7/5 इथे आहे. इथं तुम्ही कोणत्या एका बिंदूची नाव तुम्ही लिहू शकता. उदाहरण आपण बी लिहूया. त्यानंतर -2/5 -2/5 इथे आहे. इथे तुम्ही आपण बिंदूचं नाव सी लिहूया. त्यानंतर -4.5 तो शोधा कुठे आहे, -4.5 इथं आपण डी बिंदू लिहूया. त्यानंतर 3/5 कुठे आहे, इथे आहे. इथं आपण ई लिहूया. इथं 0 आहे, या ठिकाणी आपण ओ लिहूया. आता आपण बघा बिंदू DCOEB एवढेच बिंदू आपण ठेवायचे आणि उरलेले जे पॉईंट्स आहेत ते काय करायचं, आपण खोडून टाकायचे. म्हणजे DCEB म्हणजे एवढेच जेवढे या ठिकाणी दाखवलेले आहेत तेवढेच पॉईंट या संख्या रेषेवर राहतील. ते पेनाने लिहून घ्यायचे. म्हणजे आपण काय करूया, खालील संख्या रेषेवर दाखवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही 1.1 मधला पहिला प्रश्न सोडवू शकता.